प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट करते झाले. सगळं सोनं नाणं जड जवाहीर काय असेल ती सगळी संपदा कल्याण प्रांत महाराष्ट्रात सामील झाला. यवनांचं निशाण फेकलं, भगवा फडकला आणि येत असताना सौंदर्यवती म्हणून जिची ख्याती होती अशी एक तरुणांगी आबाजी सोमदेव आपल्या बरोबर घेऊन आले. सकाळी दरबार भरला. जे ते आपल्या मानापानाप्रमाणे बसले होते दरबारात तो सगळा खजिना ओतला. हिरे जवाहरी सोनं नाणं काय असेल ते राजानं अभिनंदन केलं. आबाजी सोमदेवांचं त्यांच्या सगळ्या शिरेदारांचा एकही मावळा खर्ची न घालता आपण एवढा मोठा हा प्रांत महाराष्ट्रात समाविष्ट केला. खरं म्हटलं तर आम्हाला छत्रपती पाहिजे असे का कळत नाही. काही दुःख होतं कधीतरी. आपल्याकडे एक इतिहासामध्ये वाक्य गड आला पुढं काय विकत आहे काय पुढे गड आला पण काय गड आल्याचा आनंद नाही झाला पण सिंह गेल्याच्या वेदना झाल्या. आता अलीकडे काय झाले कोणाला माहिती. माणसं मेल्याचं काही वाटत नाही पण बिबट्याला हात लावू नका. काय डोक्यात आले कोणाला माहिती नाही का. बिबटे माणसं मरू द्या बिबट्या राहू द्या नाही का. या भागात नसेल पण या पिंपरखेड वगैरे परिसरात मी फिरताना नाही का जांबूत वगैरे केवढा मोठा हाहाकार महाराज नाही का. मला एवढ्यासाठी सांगायचं ते सगळं पेश केलं आणि आबाजी सोमदेवाने इशारा केला आणि ती सौंदर्यवती पेश झाली. ती नक्षकांत झाकलेले होते. ती मुघल युवती तिथे बसली. गुडघे टेकून छत्रपतीने विचारलं हे काय. त्यानं सांगितलं सौंदर्यवती अनेक राजांच्या पदरी अनेक असतात, आपल्याही पदरी असावी. आपणही राज्यात म्हणून आम्ही हिला आणलं पण पळवून नाही आणलं. ऐकताय ना तुम्ही. पळवून नाही आणलं मग कसं आणलंय जिंकून आणलंय नाही का. राजे हसले, खिन्न हसले, उदास हसले. अनेकांच्या पदरी असतात, आमच्याही पदरी असली पाहिजे. आबाजी सोमदेव तुमची कल्पना चुकीची आहे. कसं काय. आम्ही जसे राजे आहोत तसे वैष्णव आहोत. तुम्ही आम्हाला पारखू नाही शकलात नाही का. आम्ही समर्थांच्या रामदासांच्या सान्निध्यात राहतो, जगद्गुरु तुकोबऱ्यांच्या सान्निध्यात राहतो. आम्ही जरी राजे असलो तरी वैष्णव आहोत. ज्यांच्या सान्निध्यात आम्ही राहतो ते असं म्हणतात पराविया नारी रखुमाई समान नाही का. मातृवत परदारेशु नाही का. ती घामाने भिजली होती आणि तिला माहिती होतं आपलं काही खरं नाही. कारण आपल्यांनी त्यांच्या ओढून आणल्यात, भ्रष्ट केल्यात, विटंबित केल्यात, उद्ध्वस्त